नमस्कार मंडळी. तर मी तनिषा जाधव माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत आणि हॉटेल स्टाईल असं पालक पनीर. तर चला बघूया कशी बनवायचं. तर यासाठी मी एक पातेलं गरम केलं आहे. त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे पाणी आणि पाणी टाकून झाल्यावरती आपण त्यामध्ये टाकणार आहोत पालक. तर इथे पालक तुम्ही स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि इथे मी त्याच्या जे देठ असतात ते बारीक कापून घेतलेले आहेत. जास्त देठही आपल्याला वापरायचे नाही आहेत. तर अशा प्रकारे हा पालक मी गरम पाण्यामध्ये टाकला आहे आणि ह्याला छान असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. हे बघा आपला पालक छान आता असा शिजलेला आहे. याला मी चम्मचच्या सहाय्याने काढून घेते. आता आपला हा शिजलेला पालक आहे. तर आता हा पालक आपल्याला थंड पाण्यामध्ये ठेवायचा आहे. याने काय होईल, तुमच्या पालकची जी प्युरी असेल ती हिरवीगारच राहील, त्याचा कलर बदलणार नाही. शक्यतो आपण गरम पालक जर ग्राइंड केला तर त्याची प्युरी काळपट जरा होते किंवा कलर त्याचा जरा डार्कर होतो. त्यासाठी आपल्याला हे थंड पाण्यात ठेवायचं आहे. तर आता मी हा मिक्सर ग्राइंडरमध्ये छान ह्याची प्युरी करून घेतली आहे. इथे मी बारीक कांदा कापून घेतला आहे, टोमॅटो घेतला आहे आणि इथे आपल्याला पनीरचे छान असे तुकडे करून घ्यायचे आहेत. इथे मी आयताकृती पनीर कापून घेतलं आहे. तुम्हाला जर मोठे क्यूब, छोटे क्यूब किंवा त्रिकोणी आकाराचे हवे असेल तर तुम्ही तसे कापू शकता. आता इथे मी एक कढई घेतली आहे. त्यामध्ये मी टाकले तूप. आता तूप छान असं गरम झालं आहे. तर आता मी ह्याच्यामध्ये दालचिनीचे तुकडे टाकले आहेत. ह्यात थोडंसं मी आता जिरं टाकणार आहे. जिरं चटकलं आपलं का ह्यात मग आपल्याला टाकायचं आहे बारीक चिरलेला कांदा. तुम्ही बारीक चिरलेल्या कांद्याऐवजी कांद्याची प्युरीही वापरू शकता. मी इथे बारीक चिरलेला कांदा घेतला आहे. ह्याला छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे गुलाबी होईपर्यंत. ह्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे अद्रक लसूणची पेस्ट. आपल्याला अद्रक लसूणची पेस्टही छान अशी परतून घ्यायची आहे कांद्याबरोबर. मग ह्यात आपल्याला टाकायचं आहे बारीक चिरलेला टोमॅटो. इथे तुम्ही चिरून घेण्यापेक्षा टोमॅटोची प्युरीही करून टाकू शकता. आता हे पण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. मग यात आपण टाकणार आहोत 1 चमचा लाल तिखट. आता टाकायची आपल्याला याच्यामध्ये थोडी हळद. हळद टाकून झाल्यावर मी याच्यात टाकणार आहे शाही पनीर मसाला. इथे तुम्ही गरम मसालाही वापरू शकता. माझ्याकडे शाही पनीर मसाला होता तर मी तो टाकला आहे. आपल्याला हे छान मसाले असे भाजून घ्यायचे आहेत. तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत. आता सगळे मसाले आपले परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार. बघा इथे मी 1 चमचा मीठ टाकलं आहे. आता हेही आपल्याला परतून घ्यायचं आहे. मी मीठ आधी टाकलं आहे कारण का त्याच्याने काय होईल, आपला जो टोमॅटो टाकलेला आहे तो छानसा शिजेल, कच्चट राहणार नाही. तर आता हे परतून झाल्यानंतर आपण जी पालकची प्युरी केली होती ती आपल्याला यामध्ये टाकायची आहे. हे बघा सगळी मी पालकची प्युरी इथे टाकली आहे आणि छान असं हे मिश्रण आता आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. हे बघा मसालेही छान आपले परतलेले आहेत. आता त्यामध्ये मस्तपैकी पालकची प्युरी अशी मिक्स करून घ्यायची आपल्याला. तर आता आपली पालकची प्युरी छान अशी मिक्स झाली. तर यात आपल्याला आता थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. इथे मी अर्धी वाटी पाणी टाकले याच्यामध्ये. तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला कशी ग्रेव्ही हवी असेल, थिक किंवा जरा रनी हवी असेल तर त्यानुसार तुम्ही पाणी याच्यामध्ये ॲड करू शकता. तर हे बघा, पण अर्धी वाटी पाण्यामध्ये तुमची ग्रेव्ही एकदम परफेक्ट बनेल. तर तुम्ही शक्यतो अर्धी वाटीच पाणी वापरा. तर आपल्याला आता ही ग्रेव्ही 1 मिनटापर्यंत ह्याला उकळी येऊ द्यायची आहे. छान असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. हे बघा, तर आता आपली ही ग्रेव्ही रेडी आहे. तुम्ही बघू शकता या ग्रेव्हीचा जरा कलर चेंज झाला आहे. तो शक्यतो होतो जेव्हा पालक जास्त शिजला जातो किंवा त्याला हीट मिळते तसा त्याचा कलर जरा डार्कर होत जातो. त्यामुळे हे बघा ह्याचा जरा कलर चेंज झाला आहे. आता ह्यात आपल्याला टाकायचे आहेत पनीरचे क्यूब. इथे आपण सगळे पनीरचे क्यूब ह्याच्यात टाकून त्याला छान असं मिक्स करून घेऊया ग्रेव्हीमध्ये. हे बघा आपण छान असे ग्रेव्हीमध्ये पनीर मिक्स करून घेतलेत. आता हे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला 1 मिनटापर्यंत ह्याला छान असं शिजू द्यायचं आहे. मग आपली छान अशी पालक पनीरची भाजी रेडी आहे. हे तुम्ही नानसोबत किंवा चपातीसोबतही सर्व करू शकता. खायला एकदम उत्तम लागते. घरी एकदा नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे बघा आपली किती छान आणि यम्मी अशी पालक पनीरची रेसिपी तयार आहे. एकदा नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट रेसिपीसाठी नक्की कमेंट करा. थँक्यू.